नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही चालू हा पुढे वारसा ही इयत्ता 8वी वर्गासाठीची असणारी कविता मराठी विषयामधील ही आपल्याला अभ्यासावायची आहे। अगोदर आपण या कवितेचं जे काही पहिलं कडवं आहे ते आपण अभ्यासलेलं आहे। पुढील दुसरं जे काही कडवं आहे त्या कवितेतील कडव्याचा आपण किंवा काव्यपंक्तींचा आशय भावार्थ इथं आपल्याला अभ्यासावायचा आहे, तो अभ्यासूया। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी हे फुले। आता ही जी काही काव्यपंक्ती आहे, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले। फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा। या ठिकाणी कवी गुरुचं वर्णन इथं करत आहे, तसेच गुरुचं जे महत्त्व आहे या कवितेमधून कवी सांगत आहेत। अगोदरचं जे काही कडवं आपण अभ्यासलेलं आहे त्यामध्ये गुरुला कवी काय म्हणतात, पिता, बंधू, स्नेही तुम्हीच आहेत असं म्हटलेलं आहे। इतकंच नसून कल्पवृक्ष किंवा कल्पवृक्षाची उपमा या गुरुना कवीने दिलेली आहे। गुरु कसे आहेत तर या सूर्यासारखे प्रखर तेजस्वी आहेत। संपूर्ण जगाला प्रकाशमान करणाऱ्या जर सूर्य असेल तर गुरु संपूर्ण जगाला ज्ञानाने प्रकाशमान करतात। तसे ही सूर्याची उपमा गुरुला कवीने दिलेली आहे। तेव्हा जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले असं सांगितलेलं आहे। म्हणजेच अंकुर बीजातलं, आता एक बीज आहे बघा, बीज आणि अंकुर इथं उदाहरण दिलेलं आहे। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले। आपण बीज शेतामध्ये पेरतो, मातीमध्ये आपण पेरतो आणि त्या बीजाचं रूपांतर अंकुरामध्ये होतं, अंकुराचं त्यानंतर हळूहळू पानामध्ये आणि नंतर फुलामध्ये त्याचं रूपांतर होत असतं। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले। म्हणजे बघा, एखादी छोटंसं बीज, आता उदाहरणादाखल आपण वटवृक्षाचं तुम्ही बीज पाहिलेलं असेल, अत्यंत लहान असं बीज असतं वटवृक्षाचं। त्या बीजामध्ये शास्त्रज्ञ किंवा अभ्यासक सांगतात की एखाद्या त्या छोट्याशा बीजामध्ये संपूर्ण वृक्षाचं, फळांचं जो काही व्यापकता आहे ती व्यापकता त्या बीजामध्ये असते। छोटंसं बीज असणारं त्या बीजामध्ये इतकी मोठी व्यापकता असलेली आपल्याला दिसून येते। वटवृक्षाचं बीज अत्यंत लहान असतं, पण वटवृक्ष जर पाहिला तर अतिशय मोठं असं वृक्ष आपल्याला पाहायला मिळू शकतं। 400-500 वर्ष अगोदरच सुद्धा आजही आपल्याला वृक्ष पाहायला मिळतात। म्हणजे एवढं दीर्घकालापर्यंत टिकणार असं ते वृक्ष असतं आणि त्याचं जर बीज आपण पाहिलं तर अत्यंत लहान असं असणारं ते बीज असतं। म्हणून इथं कवी सांगतात, जिथे काल अंकुर बीजातले, ज्या ठिकाणी छोटंसं बीज आहे पण त्या बीजाचं रूपांतर अंकुरामध्ये करणे आणि त्याचं रूपांतर फुलामध्ये करणे, हे म्हणजेच ही किमया कोण करते तर गुरु करतात असे ते कवी सांगतात। आता बघा, ज्यावेळेस छोटंसं लहान बाळ असतं त्या बाळाला आपण स्कूलमध्ये, शाळेमध्ये घातलेलं असतं आणि मग त्यावर गुरूंचे, शिक्षकांचे अनेक संस्कार होतात आणि मग ते छोटंसं बाळ म्हणजे छोटंसं एक बीज आहे, अंकुर आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचा विस्तार होतो। तो विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतो आणि काही काळ गेल्यानंतर तो ज्ञानी बनतो आणि त्याच्यापासून मग समाजासाठी कार्य केलं जाऊ शकतं। तेव्हा अशा प्रकारे ही जे किमया आहे, जसं छोटंसं बीज आहे त्या बीजापासूनच अंकुर तयार होतं आणि त्यानंतर ते पानं वगैरे येतात आणि
त्या अंकुराचं रूपांतर पानं फुलं यामध्ये होते. तशा प्रकारचं गुरु हा विद्यार्थ्याला आपल्या शिष्याला अशा प्रकारचा महान बनवतो. ते काही नसताना गुरुजवळ ज्ञानाची जी काही पाटी आहे ती कोरी घेऊन गेलेली असेल तर ज्ञान त्याला गुरु ज्ञानाने ती पाटी त्यांची पूर्ण भरून देत असतो. असा असणारा हा गुरु महान आहे. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल अशी पद्धत होती की तिथे जाऊन आपल्याला शिक्षा घ्यावायचं असायचं आणि त्या ठिकाणी एकाग्रता राहून 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष वयाच्या 25 वर्षापर्यंत ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. अशा प्रकारचं आपल्या आश्रमामध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. तर तशा प्रकारचं गुरु असायचे आणि गुरु आपल्या शिष्यांना ज्ञानदान करत असत. जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले. जिथं काल बीजामध्ये अंकुर निर्माण होत होतं, त्याच्यापासून पानं फुलं निर्माण होत होते, त्या ठिकाणी आता अंकुरापासून पानं झाले आणि फुलं त्या वेलीवरती खेळत आहेत. अशा प्रकारचा विकास त्या विद्यार्थ्यामध्ये होत जातो. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आणि हा वृक्ष फलद्रूप व्हावा म्हणजेच जे काही विद्यार्थी हा ज्ञान घेण्यासाठी शिक्षकाकडे जातो, गुरुकडे जातो आणि मग तो त्या ठिकाणी ज्ञान घेऊन ज्ञानी होऊन फलद्रूप व्हावा, यशस्वी व्हावं, तो ते ज्ञान तो घ्यावा आणि त्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या सुखासाठी तो करावा. म्हणजेच हा ज्ञानाचा असणारा वृक्ष तो फलद्रूप होतो. म्हणजेच त्या ज्ञानापासून चांगली फळं आपल्याला चाखायला मिळावी ही अपेक्षा इथं कवी व्यक्त करतो. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मने ध्यास हा एक लागो असा. कवी म्हणतात बघा, आता कवी काय सांगत आहेत, माझ्या मनामध्ये असा ध्यास लागावा. कोणता ध्यास? शिकू धीरता शूरता वीरता. आम्ही काय शिकावं? धीरता, धैर्य हे अत्यंत महत्वाचं आहे. धैर्याविषयी जितकं सांगावं तितकं कमीच आहे, कारण धैर्य हे अत्यंत महत्वाचं आहे. खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींचं सुद्धा संकट समयी धैर्य खचलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून ही धैर्य म्हणजेच खूप मोठी परीक्षा असते. माणसाच्या जीवनामध्ये जे संकट येतात तर त्याच्या धैर्याची ती परीक्षाच असते. म्हणून शिकू धीरता. आम्ही काय शिकायचं आहे? जीवनामध्ये आम्ही धैर्य कसं निर्माण केलं पाहिजे ते धीरता आम्ही शिकू. शूरता. आता धीरता शूरता. आता शूरता हा शब्द, शूरता म्हणजेच काय आहे? शौर्य, पुरुषार्थ. मग तो पुरुषार्थ आपल्या अभ्यासाने सातत्याने तो पुरुषार्थ निर्माण करायचा आहे, ते शौर्य निर्माण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशातील असणारे जे काही देशभक्त आहे, सैन्य आहे आणि आपल्या देशाचं रक्षण करणारे सीमेवरील सैन्य आहे, ही त्यांच्या धैर्याची, त्यांच्या शौर्याची ती गाथा, ती इतिहास ते रचलेले आपल्याला दिसून येतात. आपला स्वतःचा प्राण तळहातावरती घेऊन ते आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी लढत असतात. त्यांच्यामधील असणारं ते शौर्य आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळेस आपल्या देशाचं किंवा आपल्या देशामध्ये अनेक आतंकवादी कारवाया होऊन गेलेल्या आहेत. अनेक जे काही आतंकवादी आहेत, दहशतवादी आहेत, ते आपल्या देशामध्ये आलेले आहेत. निरपराध नागरिकावरती त्यांनी हल्ला केलेला आहे. अशा वेळेस आपल्या देशातील असणारे देशभक्त सामोरे गेलेले आहेत आणि तिथं आपला हसत हसत त्या आतंकवाद्याशी, दहशतवाद्याशी सामना करत आपल्या प्राणाचे बलिदानही त्या ठिकाणी दिलेले असे अनेक देशभक्त आहेत. असे असणारे देशभक्ताविषयी त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या हृदयामधील असणाऱ्या धैर्याची, शौर्याची इथं महत्त्व किंवा शौर्याचा इथं इतिहास रचला जातो आणि त्यांचं जे शौर्य आहे, जे शूरता आहे, ते अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. म्हणून
आम्हाला काय शिकायचं आहे? शूरता शिकायची आहे, धीरता शिकायची आहे. वेळ प्रसंगी देशासाठी आपलं प्राणपणाला लावण्याची जे काही धैर्य आहे ते धैर्य आमच्या अंगामध्ये, आमच्या अंगी बांधलं पाहिजे, हे शिकावयाचं आहे. ही शिकवण या काव्यपंक्तीमधून इथं कवी देतात. शिकू धीरता, शूरता, वीरता. आणि काय शिकायचे मला? वीरता. वीर कुणाला म्हणलेलं आहे? जो धैर्यवान आहे, शौर्यवान आहे, त्याला वीर असं म्हणलेलं आहे. आणि असे वीर सुपुत्र या भारत मातेला प्राप्त झालेले आहेत. भारत मातेच्या कुशीमध्ये जन्म घेतलेले असे वीर सुपुत्र जे आहेत ते देशाचं रक्षण आपलं बलिदान देऊनही त्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्हाला काय शिकायचं आहे? तर शिकू धीरता, शूरता, वीरता, ही जी काही गुण आहेत हे आम्हाला आत्मसात करावयाचं आहे. धरू थोर विद्ये सवे नम्रता. आणि आम्हाला थोर विद्या ग्रहण करायचं आहे. आम्ही खूप मोठी विद्या आम्हाला ग्रहण करायची आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच भराऱ्या मारावयाच्या आहेत आम्हाला. आम्ही थोर विद्या, आम्ही विद्या विभूषित असं व्हायचं, उच्च विद्या विभूषित असं व्हायचं आहे आम्हाला. आम्ही जगामध्ये श्रेष्ठ असं व्हायचं आहे किंवा ज्ञानी व्हायचं आहे, विद्यावान व्हायचं आहे. पण या विद्येसोबतच आम्हाला नम्रता शिकावयाची आहे. आणि या विद्ये सवे असं म्हणलेलं आहे. नम्रता, धरू नम्रता, म्हणजेच आम्ही विद्या तर अर्जित करावयाचंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवी सांगतात नुसती विद्या आपल्याकडे आहे, बौद्धिक क्षमता आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, आणि जर नम्रता नसेल तर त्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो, स्वार्थ निर्माण होतो. आणि ते स्वार्थ हा समाजाच्या हितासाठी घातक ठरतो, देशाच्या हितासाठी घातक ठरतो, देश अधोगतीला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला ज्ञान तर घ्यायचंच आहे, विद्या तर घ्यायचीच आहे, पण विद्या घेऊन त्या विद्येसोबत आम्हाला नम्र व्हायचं आहे. आमच्या अंगी नम्रता निर्माण करावयाची आहे. विद्या विनयेन शोभते, असं जे असलेली जी संस्कृतमध्ये ओळ आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की विद्या कोणत्या ठिकाणी शोभते? ज्या ठिकाणी विनम्रता आहे अशा ठिकाणी विद्या शोभून दिसते. बघा, आपल्याला इतिहासामध्ये आपण जर पाहिलं, अनेक जे ज्ञानी शूर वीर आहेत, तर आपल्याला असं दिसून येतं की ते अत्यंत विनम्र. संत ज्ञानेश्वराविषयी तर तुम्ही जर पाहिलात, संत ज्ञानेश्वर म्हणतात की ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगत असताना ते बोलतात, म्हणजे श्रोत्यांना म्हणतात, श्रोत्यांना माय बाप तुम्ही थोर आहात, तुम्ही हरी किंवा विष्णूंचे अवतार आहात, आणि माझ्या काही चुका झाल्या तर तुम्ही आई वडिलांसारखं, मी लहान बाळ आहे आणि माझे बोबडे बोल आहेत, असं म्हणून तुम्ही मला क्षमा करावा, आणि तुम्ही आई वडील आहात म्हणून मी जे काही बोलतोय त्याचं तुम्ही कौतुक निश्चितच करा. म्हणजे अशा प्रकारची विनम्रता अत्यंत जी काही विद्वान विभूती होऊन गेलेले आहेत त्यांच्यापाशी किंवा त्यांच्या जवळ, त्यांच्या पाशी अशा प्रकारची विनम्रता आपल्याला दिसून येते. म्हणून आम्हाला विद्येसोबतच विनम्रता शिकली पाहिजे. विनम्रता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आमच्याकडे ज्ञान आहे, शौर्य आहे, म्हणून आम्ही अहंकारी बनावायचं नाहीये, अहंकारी व्हायचं नाहीये. तर अहंकार हा सोडून आपण विद्या ग्रहण करायचं आहे, विद्यावान व्हायचं आहे. पण विनम्रता आमच्या अंगी निर्माण करावायची आहे, नम्रता आमच्या अंगी निर्माण करावायचं आहे. अशा प्रकारचा आशय या काव्यपंक्तीमधनं तिथं कवी सांगतात आपल्याला. मनी ध्यास हा एक लागो असा. मनी ध्यास लागायचा आहे. कोणता ध्यास आहे? कोणता ध्यास मनी लागायला पाहिजे असे तर कवी म्हणतात. तर कवी सांगतात धीरता, शूरता, वीरता, म्हणजे धैर्य, शौर्य हे शिकायचं आहे, वीर बनायचं आहे, विद्या ग्रहण करायची आहे, आणि विद्येसोबतच विनम्रता किंवा नम्रता ही जी आहे ती अंगी बाळगावायची आहे. तर हे सर्व शिकण्याचा ध्यास जो आहे
तो मनी आमच्या लागो, अशा प्रकारचे इथे कवी म्हणतात. तर हा जो काही ध्यास आहे बघा, किती सुंदर असं इथं वर्णन कवीने केलेलं आहे, की इथं आम्हाला ध्यास कोणता लागला पाहिजे? शौर्यवान बनण्याचा, धैर्यवान बनण्याचा, ज्ञानी बनण्याचा, अहंकार रहित बनण्याचा, नम्र बनण्याचा आमच्या मनामध्ये ध्यास लागो, अशा प्रकारची प्रार्थना किंवा इथं मागणं या काव्यपंक्तीमधून इथं कवी करत असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण नम्रताच हा माणसाचा खरा अलंकार आहे, तो शोभून दिसतो. बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिमांड करत असतो, मागणी करत असतो, किंवा आपण थोडंफार शिकलो सवरल्यानंतर आपण खूप गर्व धारण करत असतो. तर हे आपल्या हितासाठी नाही आहे, यापासून आपल्याला अहितच होणार आहे. म्हणून आपण नम्र बनलं पाहिजे. या ठिकाणी कवी ते सांगतात की शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, म्हणे ध्यास हा एक लागो असा. तर आमच्या मनामध्ये हा एक ध्यास लागला पाहिजे की आम्ही शूरवीर झालं पाहिजे, आणि त्यासोबतच विद्या ग्रहण करून आम्ही विद्वान तर झालंच पाहिजे, आणि त्यासोबतच नम्रता आमच्या अंगी निर्माण झाली पाहिजे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण असे जे जीवन मूल्य आहेत, हे आमच्या अंगी निर्माण व्हावेत, अशा प्रकारचं कवी या काव्यपंक्तीमधून आपणास सांगत आहेत. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. पहा, आता आपण स्वतः काय व्हायचंय? ज्ञानी व्हायचे, गुणवंत व्हायचं आहे, शौर्यवान, धैर्यवान, वीर व्हायचंय, यासोबतच नम्र व्हायचं आहे. आणि इथं कवी काय म्हणतात? जर कोण दुष्ट जर असेल, त्या दुष्टास आम्ही शासन करू, आम्ही मागे हटणार नाहीये. सध्याचं वातावरण बघा, आता जे काही चीन आणि भारत यांचे जे काही संबंध आहेत अत्यंत चिघळत चाललेले आपल्याला दिसून येतात. दुष्ट चीन हा सतत आपला भारत देशाशी कुरापती काढत असतोय, आणि सध्याही तो काही कुरापती करतोय. चीनच्या या दुष्ट बुद्धीमुळे आपल्या देशातील काही देशभक्तांना शहीदही व्हावं लागलेलं आहे यामध्ये. आणि मग तर इथं आपल्या देशाचे रक्षण करणारे जे काही सैन्य आहे, देशभक्त आहेत, ते सीमेवर लढतात, आणि अशा या दुष्ट चीनला आम्ही धडा शिकू म्हणून आज जो उत्साह आपल्या सैन्यामध्ये दिसून येतो, तर हे त्यांच्यामध्ये असणारं शौर्य, वीरता हे आपल्याला दिसून येते. तशा प्रकारचं इथं जरी दुष्ट कोणी तर करू शासन. जर कोणी दुष्ट असेल, मग तो कुठलाही असू द्या, आपल्या देशातील असूनच आपल्या देशाची जर गद्दारी करत असेल, तर त्याला आम्ही शासन करू, अशा प्रकारचा इथं आत्मविश्वास इथं कवी व्यक्त करतात. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. जर कोणी दुष्ट असेल, त्या दुष्टांचं निर्धारण करायचं आहे, त्या दुष्टांना शासन करायचं आहे, त्याला शिक्षा करायची आहे, आणि ती आम्ही शिक्षा करू. गुणी सज्जनांचे करू पालन, दुष्टांना शासन करू, दुष्टांना धडा शिकू, आणि मात्र गुणी सज्जन जे आहेत, गुणी सज्जनांचं करू पालन. जे गुणी लोक आहेत, जे सज्जन आहेत, साधू संत आहेत, त्यांचं आम्ही पालन करू. अशा प्रकारचे हा मनी मानसी हाच आहे ठसा, मनी मानसी हाच आहे ठसा, अशा प्रकारचं इथं एक आशावाद इथं कवी व्यक्त करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण काव्य शिकत असताना आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच त्याचा अभ्यास न करता त्याचा तरुणीपणानं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. डोळे उघडे ठेवून आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे जे काही साहित्य आहे, जे संतांनी लिहिलेलं साहित्य असेल, कवीने लिहिलेलं जे काही साहित्य आहे, हे जे साहित्यामधनं यामधनं जे आपल्याला ज्ञान मिळतं, हे खूप मोठी शक्ती आहे. या अगोदर नोबेल पारितोषिक विजेते असणारे त्यांचं सुद्धा इथं आपल्याला मार्गदर्शन आपल्याला बऱ्याच वेळेस असं लाभलेलं आहे. आणि त्यांनी म्हणजेच जे गीतांजली या काव्याचं लेखन करणारे
गुरु रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. आणि असे महान विभूतींनी यांनी सुद्धा जे काही साहित्य लेखन केलं ते भारत देशालाच नसून सर्व मानव प्राण्यांना, सर्व जगाला मार्गदर्शक असे तत्व त्यांनी लिहिलेलं आहे. आणि अनेक संतांचं, अनेक थोर पुरुषांचे जे काही वचन आहे, लेखन आहे, साहित्य आहे, ते मार्गदर्शक स्वरूपाचं असं हे साहित्य आहे. त्याच्यामधनं आपण खूप चांगल्या प्रकारचे विचार आहेत आणि ते आपण आत्मसात केलं पाहिजे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आता पाहिलं तर आपल्या देशातून किंवा आपल्या देशातील जे काही नागरिक आहेत, देशवासी आहेत, तर या मूल्यांना आता बगल देत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. काही उदाहरण जर पाहिलं तर आपल्या देशवासी जे आहेत किंवा देशबांधव आहेत, तर आपल्या देशातील जे काही थोर विभूतींचा जो काही ज्ञानाचा वारसा, नैतिक मूल्यांचा जो काही वारसा आहे, ते विसरत चाललेला आहे की काय असं आपल्याला दिसून येतं. काही उदाहरणं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल. मागचं काही महिन्यापूर्वीचा आपण घटना जर बघितल्या, जे की सत्पुरुष असणारे, साधू संत असणारे, त्यांना निर्दयीपणाने मारण्यात आलेलं आहे. आपण प्रत्यक्ष त्याची व्हिडिओही आपण न्यूजवर बघितलेले आहे. म्हणून असं वाटतं की आपल्या देशामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे संस्कार, चांगले ज्ञान असतानाही जर आपले देशबांधव त्या ज्ञानाचं जर अंगीकार करत नसतील, तर जे निष्पाप आहेत त्यांना मात्र त्रासाला सामोरं जावं लागत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि असे असणारे आता दुष्टांना करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. जे गुणी सज्जन आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे, त्यांचं रक्षण करणं हे आद्य कर्तव्य आहे. आणि जे दुष्ट लोक आहेत त्यांना मात्र आपण शासन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या भारतीय स्थिती ज्यावेळेस लक्षात आपण घेतोय, तर काही बाजू अशा दिसून येतात की काही भ्रष्ट लोकही आहेत, पण ते दिमाखाने आणखी छाती काढून वावरत असलेलं आपल्याला दिसून येतं. असे काही बरेच काही आपल्याला उदाहरणं पुष्कळ प्रमाणामध्ये सांगता येऊ शकतील. अनेक भ्रष्ट अधिकारी असलेले आपल्याला त्यांचं उदाहरण सांगता येईल. अनेक उदाहरणादाखल जर म्हणायचं जर असेल तर पहा, भ्रष्टाचाराचं प्रत्यक्ष जर उदाहरण असेल तर काल परवाची जी न्यूजवर आपण बघतोय किंवा एका महिनाभरापूर्वीमध्ये एखादे धरण फुटलं जातं, पूल वाहून जाऊ शकतो, म्हणजे हे भ्रष्टाचाराचा कळस म्हणायला हरकत नाहीये. अशा प्रकारचे आणि म्हणजेच आपल्या देशामध्ये असणारे, इथं कवी सांगतात की इथं शुकू, धीरता, शूरता, वीरता यांनी सांगितलेलं आहे. तसेच थोर विद्येसवे नम्रता, धीरता शिकायचे, धैर्यवान व्हायचे, शौर्यवान व्हायचे, नम्रता ही आपल्या अंगी बाळगावायचं आहे. आणि हा नम्रता मिळवण्याचा ध्यास आमच्या मनामध्ये लागावा. जर जे काही दुष्ट कोणी असेल तर त्याला शासन करायचं आहे, हे शिकायचे आम्हाला. आम्ही काय करणार आहोत, जे दुष्ट आहेत त्या दुष्टांनाही आम्हाला शासन करावायचं आहे आणि गुणी सज्जनांचे रक्षण करावायचं आहे. जे गुणी सज्जन आहेत त्यांचं रक्षण आम्ही करू आणि त्यांचं गुणी सज्जनांचं रक्षण, त्यांचं पालन पोषण आम्हाला करावायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही ज्ञान घेतो या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे काहीच नसणारे पण ते समाजासाठी खूप काही देऊन जातात, खूप काही सेवा करत असलेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरणामध्ये जर सांगायचं असेल तर घराबाहेर काढण्यात आलेल्या सिंधुताई सपकाळ या अनेक अनाथांच्या, हजारो अनाथ असणाऱ्या बालकांच्या त्या आई होतात, माई होतात आणि त्यांना माईचा आधार देतात. म्हणजे हे खूप मोठी तपश्चर्या आहे, खूप मोठा त्याग आहे, खूप मोठी सेवा आहे. अशा प्रकारचं म्हणजेच हे झाले गुणी सज्जनांचं रक्षण करू, अशा महान विभूतींचं आपण रक्षण केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. मनी मानसी हाच आहे ठसा, आमच्या मनामध्ये कोणता ठसा आहे, कोणता करण्याचा ठसा आहे किंवा ध्यास आहे, तर हे दुर्जनांना शिक्षा, दुष्टांना शासन आणि गुणी सज्जनांचं रक्षण पालन करावयाचं आहे. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. तुझी त्याग सेवा फळाये अशी,
इथं कवी सांगतात, तुझी त्याग सेवा, म्हणजेच गुरुनी दिलेली जी काही त्याग आहे, सेवा आहे, ते फळाला अशा प्रकारे यायचं आहे. म्हणजे जे गुरुपासनं ज्ञान घेऊन जे विद्यार्थी, जे शिष्य बाहेर पडतात, ते समाजाचं हित करावायचे आहे, समाजाची सेवा करावयाची आहे. आणि जे समाजाची सेवा करणारे जे निर्माण होतील, तेव्हाच हे गुरुने दिलेलं किंवा गुरुने केलेला जो काही त्याग आहे, ज्ञान आहे, तर ते फळाला येऊ शकते. तुझी कीर्ती राहील दाही देशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा. आणि मग गुरुनं दिलेलं ज्ञान घेऊन आपण हा वारसा पुढे चालू ठेवला, त्या ज्ञानाचा उपयोग सगळ्यांसाठी, समाजासाठी ज्यावेळेस आपण करू, तेव्हा मात्र आपली जी काही कीर्ती आहे ती दाही दिशी कीर्ती निश्चित होईल. आणि अगा पुण्यवंता भल्या माणसा, असं इथं कवी शेवटी म्हणतात की हे पुण्यवंता, तू काय आहेस? पुण्यवंत आहेस, तू भला माणूस आहेस. तर तुला काय करावायचं आहे? तर हे अशा प्रकारे ज्ञान आत्मसात करायचं आहे, नम्रता अंगी बाळगावायचं आहे. आणि वरील कवितेमध्ये सांगितल्यानुसार जे मूल्य आहे ते मूल्याचं आत्मसात करून आपल्याला या ठिकाणी ही समाजसेवा, देशसेवा ही करावयाची आहे. आणि त्यामुळे कीर्ती जी आहे ती दाही दिशे पसरणार आहे. आणि तेव्हाच मग हा माणूस पुण्यवंत किंवा भाग्यवंत होऊ शकेल. अशा प्रकारचा विचार या कवितेमधून कवी जगदीश खेबुडकर यांनी व्यक्त केलेला आहे. अत्यंत सुंदर असे विचार, अत्यंत मौलिक असा उपदेश या कवितेमधून कवी जगदीश खेबुडकर यांनी इथं केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कवितेचा जो काही भावार्थ आहे, आशयार्थ आहे, तो चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि व्यवस्थित पद्धतीनं याचा अर्थ समजून घेऊन यावर विचारात आलेले प्रश्नांची उत्तरही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं सोडवावयाचे आहेत. काही होमवर्कसाठी मी तुम्हाला इथं प्रश्न इथं लिहून देणार आहे, ते व्यवस्थित लिहून घ्या. SW साठी प्रश्न. प्रश्न पहिला, जगदीश खेबुडकर यांचे साहित्य संपदा लिहा. दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न जो आहे तो जगदीश खेबुडकर यांचे साहित्य संपदा, त्यांनी साहित्य लेखन कोणकोणतं केलेलं आहे, साहित्याची कशी सेवा केलेली आहे, ते आपल्याला इथं लिहावयाचं आहे. मी पाठ शिकवण्याच्या अगोदर ते याचं सर्व स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. तसेच तुमच्या पुस्तकामध्ये कविता जी आहे त्या कवितेची अगोदर माहिती देण्यात आलेली आहे. ते वाचूनही तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवणं आवश्यक आहे. आणि या अगोदरही मी इथं त्याविषयी स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे, शिकवलेलं आहे. दुसरा प्रश्न, कोणता वारसा पुढे चालवू असे कवी म्हणतात? असे कवी म्हणतात. कवीने गुरुला
कोणकोणती उपमा दिली आहे? कोणकोणती उपमा दिली आहे? मनी कोणता ध्यास लागो असे कवी म्हणतात, किंवा असे कवी म्हणतो.